नमस्कार, वैजापूर टाइम्समध्ये सर्वांचे स्वागत. पाहूया निवडक घडामोडी आजच्या वैजापूर टाइम्स विशेष बातमीपत्रात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अथवा फॉलो करायला विसरू नका. वळूया बातमीपत्राकडे. संतांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. खंडाळा येथे राजेंद्र महाराज दहिवाळ यांचे प्रतिपादन. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील संत तुकाराम महाराज मंदिर अयोध्यानगरमध्ये 17 डिसेंबर रोजी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 337व्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मानवजातीच्या कल्याणासाठी संतांनी आपले आयुष्य घालवले असल्याचे प्रतिपादन हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज दहिवाळ यांनी केले. मनशांतीची पुनर्स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक जीवन पद्धतीची गरज असल्याचेही यावेळी दहिवाळ महाराज म्हणाले. तत्पूर्वी संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शांताराम वेळंजकर, कैलास वेळंजकर, उमेश वेळंजकर, योगेश वेळंजकर, राम आलोटे, फकीरचंद वेळंजकर, राजेंद्र आंबेकर, प्रकाश आंबेकर, संदीप वेळंजकर, शुभम वेळंजकर, प्रमोद वेळंजकर, शशिकांत वेळंजकर, संतोष वेळंजकर, मच्छिंद्र वेळंजकर, सुरेश वेळंजकर, दत्तात्रय वेळंजकर, उत्तम पवार, विकास पवार, संजय जेजूरकर, संदीप पवार, बाळासाहेब शिंदे, सुनील गायकवाड, जगन मगर, बबनराव मगर, प्रकाश वागचौरेसह ग्रामस्थ, महिला, टाळकरी, वारकरी, भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्नेह संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक. पोलीस उपाधीक्षक भागवत पुंदे यांचे प्रतिपादन. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व वैचारिक विकास घडून येतो, असे प्रतिपादन वैजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पुंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवचैतन्य वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शाळा व्यवस्थापन अधिकारी आशा लाखाडे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी माजी शिक्षणाधिकारी धोंडरामसिंह राजपूत, MR गणवीर, BB जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच शैक्षणिक, सामाजिक व लष्करी गीतावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास AR माळी, ज्योती गौर, श्रीमती गवळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब सोनाने, आप्पासाहेब होरशिळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुलावरील संरक्षण भिंतीला दुचाकीची धडक. परीक्षेला जाणाऱ्या बाबुळगावच्या युवकाचा मृत्यू. परीक्षेला जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला लागलेल्या धडकेत 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. ओम कडुनाथ तुपे, वय 18 वर्ष, राहणार बाबुळगाव, बुद्रुक, तालुका वैजापूर असे मृत युवकाचे नाव आहे. वाळूज येथे कुटुंबियासह राहणारा ओम कडुनाथ तुपे हा शिरूर भागातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. परीक्षेसाठी तो वाळूज येथून दररोज दुचाकीवर ये जा करीत होता. मंगळवारी सकाळी वाळूज येथून दुचाकीवर MH20 GW 6834 यावरून जात असताना वेळगंगा नदीवरील पुलाजवळील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलावर संरक्षण कट्याला जोरात धडकली. या अपघातात ओमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. देवगाव रंगारी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी ओमला प्रथम देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.